Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 6 and we are solving the previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन बघणार आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन हा EAMCET 2002 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर आधी आपण आपला पहिला क्वेश्चन समजून घेऊया. तर तो असा आहे, let f of x equal to e to the power x, g of x equal to sin inverse x and h of x equal to f of g of x, then h dash of x upon h of x याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर बघा इथे आधी आपल्याला या दोन टर्म दिलेला आहे f of x आणि g of x. त्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला या h of x च्या व्हॅल्यू मध्ये पुट करून आपल्याला h of x मिळणार आहे आणि मग त्या h of x चा डेरिव्हेटिव्ह काढून तो आपल्याला यामध्ये पुट करून दोन्ही व्हॅल्यू h dash of x ची व्हॅल्यू आणि h of x ची व्हॅल्यू पुट करून आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर मिळणार आहे. तर त्यासाठी आधी आपण जे दिलेल्या व्हॅल्यू आहे f of x आणि g of x च्या त्या आधी लिहून घेऊया. तर बघा इथे आहे f of x ची व्हॅल्यू e to the power x आणि g of x ची व्हॅल्यू दिलेली आहे sin inverse x. बरोबर. तर बघा h of x काढायचा आहे. या क्वेश्चनचं सोल्युशन काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला h of x ची गरज आहे. तर h of x साठी त्यांनी टर्म दिलेली आहे f of g of x. बरोबर. आता बघा इथे आपल्याला g of x दिलेला आहे, तो आहे sin inverse x. तर तो आपण इथे पुट करून घेऊया. बघा sin inverse x. आता पुढे बघा इथे f of x त्यांनी दिलेला आहे e to the power x, पण इथे x ची व्हॅल्यू दिलेली आहे मिळालेली आहे आपल्याला sin inverse x, म्हणजे e च्या पॉवर मध्ये आपल्याला घ्यावं लागेल sin inverse x. तर हा आहे आपला h of x. तर यानंतर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बघा इथे h dash of x आहे, म्हणजे त्याची आपल्याला गरज आहे. तर बघा h dash of x म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तर एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज तोच येत असतो. मग यानंतर याला आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह येत असतो 1/√1 - x². तो आपल्याला माहित आहे. बरोबर. तर बघा म्हणजे आपल्याला h dash of x मिळालेला आहे e to the power sin inverse x upon √1 - x². बरोबर. बघा याला आपण 1 देऊ आणि याला 2 देऊ आणि आपल्याला काढायचं आहे ही टर्म म्हणजे h dash of x upon h of x. तर ती आपण व्हॅल्यू इथे पुट करूया. बघा ही व्हॅल्यू e to the power sin inverse x upon √1 - x² आणि h of x आहे e to the power sin inverse x, म्हणजे ही टर्म येईल मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन e to the power sin inverse x. आपण इथे लिहूया फ्रॉम 1 and 2. ओके. बघा आता ही दोन्ही टर्म कॅन्सल होणार सेम असल्यामुळे आणि रिमेनिंग मध्ये राहणार √1/√1 - x² आणि ही व्हॅल्यू आहे h dash of x upon h of x, म्हणजे आपला आन्सर. आणि हे आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. बघा तर आपला सेकंड क्वेश्चन अशा प्रकारचा आहे. इफ y equal to e to the power m into sin inverse x and 1 - x² into dy by dx चा होल स्क्वेअर इक्वल टू ay², देन a इक्वल टू व्हॉट. म्हणजे आपल्याला जी ही टर्म दिलेली आहे त्यातल्या a ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. तर आधी जी आपल्याला y ची टर्म दिलेली आहे ती आपण लिहून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूया, कारण इथे आपल्याला डेरिव्हेटिव्हची टर्म दिसत आहे. ओके. बघा y इक्वल टू आपल्याला दिलेला आहे e to the power m sin inverse x अशी टर्म आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. ओके. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया सर्वात आधी. तर dy by dx एक्सपोनेन्शियल म्हणजे हे आधी याचं डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारचं येईल ॲज इट इज. ओके. त्यानंतर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आपल्याला. बघा आपण अशा प्रकारे लिहू dy by dx of m sin inverse x याचा डेरिव्हेटिव्ह. ओके. तर बघा ही टर्म आधी आपण ॲज इट इज लिहून घेऊया. आता याचा डेरिव्हेटिव्ह m हा कॉन्स्टंट आहे म्हणून हा ॲज इट इज राहणार आणि साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आपण लास्ट प्रॉब्लेम मध्येच बघितलेला आहे, तो आहे 1/1 - x², म्हणजे तो या प्रकारचा येईल.
म्हणजे ही टर्म आपण अशा प्रकारे लिहू शकतो e⁻m साइन इनवर्स x अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही टर्म आहे dy/dx ची. आता ही टर्म आपण लेफ्ट हँड साईडला नेऊया, म्हणजे ती प्रोडक्ट मध्ये जाणार. बघा, म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy/dx इक्वल टू m इंटू e⁻m साइन इनवर्स x. ओके, आता बघा, ही जी टर्म आहे e⁻m साइन इनवर्स x म्हणजे y आहे, दिलेला आहे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर म्हणून आपण या टर्मला y म्हणून डिनोट करूया, फ्रॉम 1. ओके, आणि ही टर्म या प्रकारे 1 मायनस एक्स स्क्वेअर dy/dx. आता ही टर्म बघा क्वेश्चन मध्ये दिलेली, आणि ही टर्म, तर या टर्मला आपल्याला कंपेअर करता येते. फक्त या टर्म मध्ये आपल्याला स्क्वेअर दिसत आहे आणि इथे स्क्वेअर नाही आहे dy/dx चा, त्यामुळे याला आपण स्क्वेअरिंग करून घेऊया. स्क्वेअरिंग बाय बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणजे हे होणार 1 मायनस एक्स स्क्वेअर dy/dx चा होल स्क्वेअर इक्वल टू m स्क्वेअर आणि y स्क्वेअर. आता आपण जर तुम्ही या इक्वेशनला आणि हे इक्वेशन आपण लिहून घेऊया इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर dy/dx इक्वल टू a इंटू वाय स्क्वेअर. बघा, याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ आणि इक्वेशन नंबर 3 देऊ. जर तुम्ही या दोन्ही इक्वेशनला कंपेअर केलं तर तुम्हाला हे दोन्ही इक्वेशन सेम दिसत आहे, म्हणजे या a ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन नंबर 2 वरून m स्क्वेअर म्हणू शकतो, म्हणजे a इक्वल टू m स्क्वेअर. आणि आपल्याला काढायची होती a ची व्हॅल्यू, म्हणजे a इक्वल टू m स्क्वेअर, आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. तर यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. बघा, तर आपला लास्ट क्वेश्चन हा महाराष्ट्र CET 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर तो अशा प्रकारचा आहे, इफ y इक्वल टू कोसेक इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 देन dy/dx इक्वल टू व्हॉट. तर अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर आधी आपण जी दिलेली स्टेटमेंट आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. तर बघा, y इक्वल टू कोसेक इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. बघा, अशा प्रकारची आपली टर्म आहे y इक्वल टू. ओके, तर बघा, इथे जो कोसेक इनवर्स आहे, म्हणजे आपण कोसेक इनवर्स x ला साइन इनवर्स 1/x लिहू शकतो. हे आपल्याला माहित आहे, ते आपण इथे अप्लाय करूया. म्हणजे आपली ही टर्म होणार साइन इनवर्स, याला आपल्याला उलट करावे लागेल कारण की इथे 1/x आहे, म्हणजे ही टर्म होणार एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस ही टर्म ॲज इट इज कॉस इनवर्स एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. तर इथे आपल्याला आणखी एक गोष्ट माहित आहे, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स म्हणजे π/2 होत असते. बघा, या दोन्ही टर्म सेम आहे, म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करता येते. प्रॉपर्टी फॉर्म्युला जे काही आपल्याला इथे यूज करता येते, म्हणजे ही व्हॅल्यू डायरेक्टली y इक्वल टू येणार π/2. आणि आपल्याला काढायला सांगितलेलं आहे याचा डेरिव्हेटिव्ह, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, π/2 हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 येत असतं, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर 0 येईल. आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. तर तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन नोट डाऊन करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.